हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, वर्षा ऋतू, मास निज, ज्येष्ठ पक्ष कृष्ण. इथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजेनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो अतिगंड योग आहे. दुपारी 12 वाजून 38 मिनिटांनंतर सुक्रमा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 35 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मीन राशीत, तर गुरु कर्क राशीत, तर शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा आपल्याला या कारणासाठी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या बुध ग्रह हा 30 जून पासून वक्री झालेला असून 4 जुलै पासून तो अस्तंगात देखील झालेला आहे. मित्रांनो तर या बुधाचे परिणाम, गोचरी बुधाचे आपल्याला काय मिळतील हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो आपल्या जन्मकुंडलीमधील बुधाच्या दृष्टीने मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षते, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हरोम शिव शिव शंभुराज्ञ प्रवर्तमान सद्यक्रमण दिते पराते श्वेतवराह कल्पे वैवास्वत मनोत्तर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासिक कृष्ण पक्षे सोमवासरे रेवती नक्षत्र अतिगंड योगे कौलव कन्या अष्टमी शोभतीत वीरगोत्रात उत्पन्न मे कळप मोपात दुर्दक्षेदावर अशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा योग इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 12 वाजून 38 मिनिटानंतर आहे. दिनविशेषमध्ये नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा. पंडितांच्या माध्यमातून कारण मी अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो दुपारी 4 वाजेनंतर मृत्यू योगाला सुरुवात होत आहे. हा जनन शांती संबंधी मृत्यू योग असून या काळानंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी करायची असते विधिवत पंडिताच्या माध्यमातून. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे असते. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत हजर आहे. त्यानंतर नाही. मित्रांनो जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो.
राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणे मित्रांनो. म्हणून शक्यतो आपण या काळामध्ये रेग्युलर जी कामे अशीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामामध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो.